थैंक यू सो मच विश्वास केले. अगदी जबरदस्त उभारी घेत आहे तुमचा विश्वास. आणि खऱ्या अर्थानं एकच म्हणेन त्याच्यासाठी की तालीम दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. नक्कीच आपल्या या टिटवाळा परिसरामध्ये कदाचित समालोचनाच्या या क्षेत्रामध्ये त्यांनी मात्र उंची गाठली आहे आणि कुठेतरी त्याच्या पाठोपाठ तुम्हाला देखील संधी मिळत आहे आणि वारंवार कुठेतरी त्याच्या वतीनं चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये तो संधी देतोय, त्याबद्दल त्याचं देखील विशेष धन्यवाद. आणि एकता स्पोर्ट घोटसई च्या सर्व आयोजकांचे देखील विशेष धन्यवाद, कारण की आमच्या विश्वासच्या शब्दाला मान दिला आणि या स्पर्धेमध्ये मला संधी दिलीत. घासल्याशिवाय धार नाहीये तलवारीच्या पाठीला आणि शिवबाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय एकता ट्रॉफी 20-25 पहिल्याच बॉलवरती आपल्याला इथे अगदी जबरदस्त झंझावात पाहायला भेटला. बॅटची एज लागली होती, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सरकला होता त्या ठिकाणी डीप मध्ये. तिकडे मात्र चेंडू पकडण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न झाले, परंतु तिकडे धावा मात्र चांगले जमवलं. धावांचा श्रीगणेशा होत असताना धावसंख्या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला भेटत आहे. पुढील मॅचसाठी देखील संघाने सज्ज राहा. संघर्ष केडी आणि आई एकवेळा अपटी संघ, अपटी बी संघ. काय जबरदस्त या ठिकाणी कमिटमेंट पाहायला भेटत आहे आपल्याला. हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल या क्रिकेटच्या वतीनं, कारण की जसं असा आजचा दिवस पुढे सरकेल तस तशी मजा येईल मित्रांनो. आणि काही मिनिटातच भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ICC चॅम्पियन ट्रॉफी मेगा फायनलला देखील सुरुवात होईल. परंतु आपण पाहू शकता आज एकता ट्रॉफी 20-25 चा शेवटचा दिवस, ग्रँड फिनाले सुपर संडे. बॉलावरती बॉल खिंडीत पकडला, वेटीस धरला, होत्याचं नव्हतं झालं, फलंदाज बाद. भावेश, आज मात्र काही भावेशचा दिवस नाहीये. सलग या ठिकाणी दुसऱ्यांदा तो मात्र बाद झाला. भावेशचा आपण विचार केला तर आज वीरेंद्र सेहवाग सारखी त्याची बॅटिंग असते. जय बसोबा चिंचवली संघामध्ये चला तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु एकदा का चालला तर मात्र जबरदस्त संजावात पाहायला भेटत असतो. परंतु सध्या तरी त्याचा दिवस नाहीये. म्हणतात ना क्रिकेटमध्ये आज झिरो उद्या हिरो असं समीकरण असतं. क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ आहे, म्हणून तर जितका जुना तितका नाविन्यतेने भरलेला आहे. आणि या खेळाचा आपण विचार केला तर ठाणे जिल्हा नव्हे, महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर नव्हे, तर अख्ख्या अखंड जगाला या क्रिकेटने मात्र वेळ लावले. आणि आज ICC चॅम्पियन ट्रॉफी फायनल. इथे बॅक टू द बॉलर, वॉट फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग केली होती. दुसऱ्या बाजूला थोडेसे नाराज देखील आहेत गोलंदाज जयेश. कठीण असते मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न कराल गोलंदाजी करून, त्या अनुषंगाने कठीण असतं, परंतु हे कार्य करावं लागेल. म्हणतात ना मित्रांनो, पकडा कॅच जिंका मॅच. या मॅच मध्ये देखील करून दाखवावं लागेल. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. स्लॉट मध्ये बॉल होता, चांगला फटका चेतनच्या वतीने पाहायला भेटला त्या ठिकाणी. ओहो, परंतु क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वैदिश लॉंगॉनचा लॉंगॉनला इथे मात्र आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि जाधव
स्ट्राईक वरती. धावसंख्याचा आपण विचार करूया. धावसंख्या हो स्विंग अँड मिस. काय बॉल आहे त्या ठिकाणी. पहिल्यानंतर थोडासा स्विंग झाला. अरवा पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. हॉरिझॉन्टल बॅट इथे मात्र वापरली जात आहे. क्रिकेटमध्ये 2 फटके खेळले जातात. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. सरळ बॅटनं आपण पाहिलं तर व्हर्टिकल शॉट सिलेक्शन होत असतो आणि आडव्या बॅटनं हॉरिझॉन्टल बॅट शॉट सिलेक्शन आपण म्हणू शकतो. क्रिकेटचा अभ्यास खूप दांडगा असतो मित्रांनो. जितका अभ्यास करत जाल तितका कमी. म्हणतात ना आपल्या आयुष्यामध्ये देखील आपण विद्यार्थीच असतो. जितकं शिक्षण घेतलं ना तितकं कमीच असतं. शिक्षण थांबत नसतं. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. राहते 11 राहते संघ. उलटाच बॉल चेतन थोडा तरी फेकून दिला. चेंडू सीमा पार. फटक्यात वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. चेतन मागील मॅच मध्ये काहीशी बॅटिंग पाहायला भेटली नव्हती चेतनच्या वतीनं. परंतु एकेरी दुहेरी धावांवरती त्यांनी स्ट्राईक रोटेट करून येणाऱ्या फलंदाजांना चांगली संधी दिली होती. परंतु आता तो थांबणार नाहीये. आता त्याला वाटतं मी देखील मोठी फटकेबाजी करू शकतो. क्षमता आहे. मी देखील कार्य करू शकतो गावासाठी. गावाच्या सन्मानासाठी आडव्या बॅटने इथे फटका पाहायला भेटतो आपल्याला. वाडिश लॉंगॉन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव तिथे मात्र मिळेल. आता चेतन या ठिकाणी हळूहळू त्याची बॅट आपण जर पाहिली तर सूर्यदेवताप्रमाणे लख तापलेली आहे. बॅट मधून अग्नीच्या ज्वाळा तोफेचे गोळे बाहेर पडण्याची शक्यता असू शकते. धावसंख्या धावपलकावरती आहे 11 धावा. 11 धावा धावपलकावरती आहेत. हो इथे अनिल जाधव देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि कुठल्या प्रकारची चूक नाहीये. मैदानाच्या आतमध्ये धक्का लागत असताना जय मुसोबा चिंचवली या टीमला फलंदाज अनिल जाधव बॅक टू द डकआउट. मागील मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन होतं अनिल जाधव यांचं. सावरली होती त्यांनी इनिंग. परंतु सध्या तरी त्यांना मात्र आता परतीचा प्रवास करावा लागत आहे. अनिल जाधव यांनी सध्या तरी आपण विचार केला तर आपल्या संघासाठी एकच धावेचं योगदान पाहायला भेटलं. त्या अनुषंगाने धावांचा आलेख जो वाढवण्याचा प्रयत्न होता तो करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला भेटला. त्या अनुषंगाने येथे मात्र दुसरा गडी बाद नयन आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्याने मात्र जबरदस्त कमबॅक केला होता. मागील मॅच मध्ये पहिलं षटक समाप्त झालं. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मॅक्शम क्लासिकल गोलंदाज मॅक्शम आणि त्याच्या समोर नयन. आडव्या बॅटनं नयन वर शॉट. घणाघाती प्रहार. दर्जेदार षटकार. मिस्टर नयन बॅक ऑफ द लेंथ पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेले आणि आपल्या धष्टपुष्ट शरीराचा इथे वापर झाला नयनच्या वतीनं. घणाघाती प्रहार. हा हुकमाचा एक काय आपण विचार केला असेल. जय मुसोबा चिंचवली संघामध्ये ज्या वेळेला भावेश खेळत नाही त्यावेळेला नयन खेळतो. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मॅक्सिमला तुम्ही खेळू शकणार नाहीये. तुम हो तो क्या तुम हो. हम हो तो क्या कम है. फलंदाज बाद. नयनची खेळी समाप्त. मॅच रंगेल मित्रांनो. मॅच रंगेल. मॅच ही जबरदस्त होईल. ईट खा जवाब पत्थर से टिक पॉट डॅट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कुंदन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा होता. थोडासा चुकीचा अनुमान या ठिकाणी. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया ती म्हणजे 17 धावा आहेत. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 4 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. एक गडी बाद केला जयेशने. मक्षम थोडासा महाग ठरला परंतु त्याला इथे मात्र सफलता मिळाली आहे. मक्षम 2 गडी बाद केले त्याने या षटकामध्ये. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आल्या त्या ठिकाणी इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल झाला. वाडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी ओहो चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चेतन
अगदी वेगानं पोहोचला. आज चेतनचा दिवस आहे, कदाचित आपण पाहिलं तर त्या अनुषंगाने चेतन खेळतोय. मागील मॅच मध्ये देखील चेतन चांगलाच धावा बनवल्या होत्या. एकेरी दुकेरी धावांवरती वा आपल्या संघावरती चांगला झम त्यानं बसवला होता. कुठंतरी जी पारी मात्र विस्कळीत होत होती त्या पारीला सांभाळलं होतं चेतन. आणि सध्या तरी आता मात्र तो अगदी चांगला लय मध्ये आलेला आहे. 2 षटकांचा खेळ येथे समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आता तिसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्क होती. ओम ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे का? पाणी हवं नाही? येस ओके. कोणत्याही क्षणी तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आपण पाहताय मित्रांनो, एकतर ट्रॉफी 20-25 द्वितीय फेरीतील पहिली मॅच, क्वार्टर फायनलची मॅच जी मात्र 3 षटकांची आपण खेळवणार आहोत याची आपण देखील नोंद घ्या. ओम गोलंदाजी मार्क होती. स्ट्राईकला चेतन. आज चेतना दाखवावी लागेल. काय बॉल आहे, सबमरीन डिलिव्हरी. अगदी दुबळा पतला कदकाठीचा खेळाडू आहे, लहान खेळाडू, तरुण खेळाडू आहे, परंतु काय जबरदस्त 100% कमिटमेंट. चेतन देखील आपण पाहिलं तर तितकं काही त्याचं देखील वेळ नाही, परंतु उंची जास्त आहे, उंचीला मोठा आहे. हो इथे मात्र बॅटची एज त्या ठिकाणी लागली. दुसऱ्या मोमेंटला धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघाती ठरला. चुकीचा अनुमान, फलंदाज बाद. चेतनने मात्र त्या ठिकाणी कॉल दिला नव्हता, तो मात्र त्या ठिकाणी तयार नव्हता. खुंदन जो मात्र अगदी बॅटची एज लागला तसाच तो मात्र त्या ठिकाणी अगदी मथुराच्या वेगाने जाऊन स्ट्राईक वरती येऊन थांबला. परंतु चेतनने मात्र कुठलंही समीकरण त्या ठिकाणी दाखवले नाही, कारण की दडपण आहे आणि दडपण चेतन देखील जाणतो आहे. उरलेल्या काही चेंडूमध्ये चेतन देखील धावा वसूल करू शकतो, कारण की सध्याची स्थिती जय मसोबा चिंचवली संघाची बिकट आहे. सोनवाला नवीन फलंदाज. इथे चांगला फटका, आडव्या बॅटने खेळलेला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. ओहो चांगला फटका. तिथे संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. न मैं गिरा ना मेरे उम्मीद की मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. चेतन मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 23 धावा. हो अर्धा बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि इथे मात्र जो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावसंख्येचा आलेख वाढवण्याचा प्रयत्न चेतनचा मात्र निष्फळ झालेला आहे. आणि कुठेतरी आता मात्र जो विकल्प होता तो विकल्प इथे मात्र समाप्त झालेला आहे. चेतनला मात्र परतावं लागत आहे मैदानाच्या आतमध्ये. आता कुठेतरी आपण पाहिलं तर जय मसोबा चिंचवली संघ थोडासा बॅकफुटवरती आहे, परंतु इथून अजून आपण पाहिलं तर कमबॅक होऊ शकतो. अजून 1 षटकाचा खेळ इथे शिल्लक आहे, धावा येऊ शकतील यात शंका नाहीये. धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर 15 धावा जर का धावफलकावरती आला तर एक चांगली बॅटल होईल. जय मसोबा चिंचवली संघाकडे देखील गोलंदाजी आहे, ते देखील रायते संघाला सहजासहजी मॅच जिंकू देणार नाहीये. सबमरीन डिलिव्हरी, व्हाट बॉलिंग, काय बॉलिंग आहे या ठिकाणी, जबरदस्त बॉलिंग. जितू मगर आज सकाळी खूप चांगलं त्यांच्या वतीनं डीजे वाद्य आपल्याला पाहायला भेटलं, चांगलं कमिटमेंट जमत होतं. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलं. धावसंख्या स्थिरावलेली 23. हो फटका
फटका या ठिकाणी चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील त्या ठिकाणी. नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी सफल झाला, 2 धावा मिळाल्या. धावांसाठी धावपळ आणि संघर्ष आता नक्कीच पाहायला भेटत आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिले तर 26 धावा धावफलकावरती. आता शेवटचं हाणामारीचं षटक आहे. स्ट्राईक वरती फलंदाज सोनूला आपण पाहू शकता. नॉन स्ट्रायकिंगला करण, सोनू आणि करण या दोघांवरती आता सर्व काही निर्भर असेल, कारण की या षटकामध्ये धावा कुठणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन 15 धावा तरी आल्या ना तर नक्कीच चांगली स्थिती निर्माण होईल. आणि गोलंदाजी मार्कवरती नयन, त्याला हे सांघिक षटक मात्र हाताळण्यासाठी दिलेलं आहे. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. सोनू स्ट्राईक वरती, नयन तयार. नयन टू सोनू. हो, चांगला फटका, बॉटमॅनचा वापर केला त्या ठिकाणी, परंतु हो खेळ सोडली त्या ठिकाणी. फंबलनेच पाहायला भेटली आणि फेकी देखील थोडीशी वाईड होती, परंतु फलंदाज इथे मात्र बाद झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, करणला मात्र परतावं लागतंय. करण बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 1 धाव इथे मिळालेली आहे. आता विकेटचा विचार केला जाणार नाही. जे मुसोबा चिंचवली संघ त्यांना देखील ठाऊक आहे की धावा इथे मात्र जमवणं फार गरजेचं आहे. मंजिल होने को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. आज जय मुसोबा चिंचवली संघ या क्रीडा नगरीवरती काय करेल? मैच अजून संपली नहीं. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझको कमजोर ना समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. इथे मात्र आपण पाहू शकतो पावलांचा वापर जरूर केला होता. बॅटची एज आणि कुठल्या प्रकारची चूक त्या ठिकाणी झाली नाहीये. विकेटची प्राप्ती साईल त्या ठिकाणी. काय झेल तिथे मात्र पकडली. ईशान त्या ठिकाणी होतं. नवीन फलंदाज साईल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सोनूने देखील थोडीशी निराशा केली. हे क्रिकेट असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये सातत्यानं कन्सिस्टन्सी ठेवणं ना फार गरजेचं असते. मी तर म्हणेन की कुठेतरी नयनला खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं होतं. आज भावेश देखील चालला नाही या मॅच मध्ये देखील, त्याला देखील जबाबदारी स्वीकारणं फार गरजेचं होतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारची भविष्यवाणी आपण करू शकत नाही आणि तसं जर केलं तर तो मूर्खपणा ठरत असतो. बादशीस त्या ठिकाणी लागली आहे, परंतु इकडे आपण पाहिलं तरी 1 धाव नशिबाची मिळाली आहे त्या ठिकाणी. बादशीस लागली होती. वेस्टर्नवरती चेंडू फेकला नाही, कारण की नॉनस्टॉप बाउंड्रीकडे तिकडे मात्र धावा बहाल झाल्या असत्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 27 आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये ते षटक मात्र जे मसोबा चिंचवली संघाच्या नावावरती राहिलं. 15 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा रायते संघानं कमबॅक केला. ओमनं मात्र 6 धावा खर्च केला. नयन बादशीस त्या ठिकाणी आहो इथे मात्र हेल सोडली, डायरेक्ट हिट देखील केला होता. इथे मात्र आपण विचार पडिशन असं करू शकतो की आता जय मसोबा चिंचवली संघ देखील थोडेसे डायपेस खेळेल, कारण की अशा प्रकारच्या चुका जर रायते संघ करेल तर कुठेतरी जय मसोबा चिंचवली संघाचा देखील आत्मविश्वास वाढू शकतो. त्यांना देखील वाटेल की आपल्या समोर जो संघ आहे तो देखील पराभूत होऊ शकतो. आशा आहेत. धावांचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. कमी धावा आपल्याला पाहायला भेटले या मॅच मध्ये. या धावांचा आपण विचार केला तर ह्या धावा आता मैदानाच्या आतमध्ये चेसिंग करण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी अजय मसोबाचं नाव घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल चिंचवली संघाला. तिथे मात्र आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. त्या ठिकाणी धावा किती मिळतील तेच पाहावं लागेल आपल्याला. चेंडू मात्र त्या ठिकाणी
ते केला गेला दरम्यान 2 धावा इकडे कंप्लीट. ओहो व्हॉट अ रनिंग, काय जबरदस्त क्रिकेट आहे. या धावा निर्णायक ठरतील. ओहो काय घडलं, 3 धावा इथे, परंतु या 3 धावा संघर्षाची पराकाष्ठा नक्कीच सांगून जातील. या 3 धावा खूप निर्णायक असतील, कारण की ज्या अर्थानं तुम्ही अशा संघर्ष पूर्ण धावा जर काढणार तर कदाचित तुमचा संघ देखील चांगलं कार्य करू शकतोय. 31 धावा धावपलकावरती आणि 32चा टार्गेट आहे. चिंचवली संघ देखील हार मानणार नाही, धावा चांगल्या बनवलेल्या आहेत. 32 धावांचं लक्ष आहे. संघर्ष 11 केळडी आणि आई एकविरा आपली ब संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी थेट आमच्या मंचासमोर यायचं आहे टॉस करण्यासाठी. चला विनंती असेल, संघर्ष केळडी संघाचे कर्णधार आणि आई एकविरा आपटी ब संघाचे कर्णधार. जशी मॅचला सुरुवात होईल संघर्ष खेळणी आणि आई एकविरा आपटी ब संघ. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. हो यस प्रगल्भ हा देखील दाखल झाला. वर यस क्या एंट्री आहे बाय. नरेश गायकवाड यांच्या समोर प्रवीण गायकवाड यांचा चिरंजीव, भावी पिढीतील प्रगल्भ, भावी पिढीतील आयोजक. यस आज रवींद्र हे ना ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. आदेश त्या ठिकाणी आहे. आदेशला मात्र आज क्रॅम्प येणार नाही, कारण की या जरीमरी चषकामध्ये थोडासा क्रॅम्प आला होता, परंतु आज काय जबरदस्त खेळ त्यांच्या वतीनं पाहायला भेटला होता. जाऊया मित्रांनो मॅच कडे. चला आपल्याकडे वेळ टॉस आपण करून घेऊया. संघर्ष केळणी आणि आई एकविरा आपटी ब संघ. आई एकविरा आपटी ब संघाचे कर्णधार इथे आहेत. संघर्ष खेळणी संघाचे कर्णधार आपण या. चला स्पीड अप, वेग धारण करा जरा. आणि चला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 32 धावा इथे चेस करायचे आहेत. रायते 11 रायते या टीमला 32 धावा डिफेन्स करायचे आहेत. यस आदेश आज नक्कीच आहे किंवा आपली बोन आदेश आणि त्याचा संघ इनाम ऍक्शन मध्ये आहे. संघर्ष केली संघाचा कर्णधार यस आलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार. तर दिनेश मगर सरांना विनंती असेल की आपण टॉस करायचा आहे. कोण असेल टॉस का बॉस. तर टॉस इथे जिंकलाय आई एकविरा आपली ब संघानं. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील धमाका, पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल. दुपारचं सत्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. सूर्यदेवता प्रखर तेज निर्माण केलेला आहे, परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या दोन टीम संघर्षाची पराकाष्ठा आज नक्कीच या क्रीडांगणावरती करतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचे धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास. इथे दोन्ही संघांना संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल.
पहिलं षटक मॅडी काय जबरदस्त पहिल्याच चेंडूवरती. इथे मात्र अपील लाऊड अपील पाहायला भेटत आहे. आता गोलंदाजी चमक दाखवेल यात नक्की शंका नाही, कारण की मॅडी काय जबरदस्त पहिला बॉल वेगावरती स्वार झाला होता. गुडलँड स्पॉट मध्ये थोडासा पुढे चेंडू पिचिंग केला त्याने. लिटल बिटल बाउन्स देखील पाहायला भेटला. हो इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकलाय. त्या ठिकाणी गॅप मोठी आहे. चेंडूचा पाठलाग केला जाईल का आणि चेंडू अगदी तिथे मात्र नक्कीच पाहावं लागेल. पंचांचा इशारा. 4 धावांचा चौकार. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली होती. बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून चौकार आपल्याला पाहायला भेटला होता. वेग कमी धारण झाला होता चेंडूने, परंतु आपण पाहू शकता हे पॉवर प्लेचं षटक आहे. इथे मात्र थोडीशी दमछाक होऊ शकते. त्या अनुषंगाने मॅडीलाच आता खूप चांगलं कार्य करावं लागेल. डॉट बॉलची सांगता करावं लागेल. परंतु सध्या तरी अगदी आपण पाहिलं तर रायते संघ डॉमिनेट मात्र होणार नाहीये याची काळजी रायती संघ घेईल. ओ ड्राईव्ह केला. व्ही शेप मध्ये फटका आपल्याला पाहायला भेटतोय. कलात्मक शॉट. टेकिंग गॅप किलिंग शॉट. दर्जेदार चौकार. सलगचा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला भेटतो आणि ऑन हॅट्रिक वरती आहे चौकाराच्या फलंदाज रोहित. पहिला बॉल तिकडे डॉट काढला, परंतु सलग 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले. 32 धावा डिफेन्स करत असताना सध्या तरी याच्या मुसोबा चिंचवली संघानं 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला रोहितच्या वतीनं. चेंडू मात्र तिकडे फंबल झाली. त्या ठिकाणी मिसफील्ड ढूंढू रे साजना. चेंडूला मात्र शोधण्याचा प्रयत्न तिथे केला. मिळतात 2 धावा. धावसंख्या पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती. सध्या खूप चांगली आपल्याला पाहायला भेटते. हो इथे फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील का नाही आणि चेंडूने वळण घेतलं आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. कधी कधी मित्रांनो म्हणतात ना की ज्या वेळेला घर फिरतो घराचे वासे देखील फिरतात आणि हा चेंडू देखील इथे फिरला. भावेश आला होता त्या ठिकाणी चेंडूवरती, परंतु पाहता श्री चेंडूने वळण घेतलं आणि 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटला. कधी कधी खूप कष्ट करून देखील यश मिळत नाही हे देखील आपल्याला जीवनामध्ये पाहायला भेटत असतं. परंतु जीवन असो किंवा क्रिकेट सातत्यानं संघर्ष करावाच लागतो. इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल. हो इथे मात्र आपण पाहू शकता या चेंडू मात्र त्या ठिकाणी या स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 2 धावा तिकडे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं. धावसंख्या धावपलकावरती पोहोचत असताना 16 धावा. 16 धावा धावपलकावरती आहेत. आता आपण जर पाहिलं ना तर विजयाचा अश्वमेध रायते संघाला खूप वेग वाढवलेला आहे. जय मसोबा चिंचवली संघाला कुठेतरी मागे टाकलेला आहे. काल देखील आपण पाहिलं नालंदीचा संघ शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी याच डोळा आपल्याला पाहायला भेटला. शर्थीचे प्रयत्न केले, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र काही कार्य करता आलं नाही. काल सचिन दादा यांचं देखील 2 वेळा अर्धशतक घोकलं होतं. अर्धा बॅट नाही तर बॅट चेंज. अनिल जाधव ज्या वेळेला गोलंदाजी करतात काहीतरी नवीन कमिटमेंट करत असतात, 100% एफर्ट देत असतात, अनुभवाची शिदोरी पूर्णपणे झोकून देत असतात. सध्या तरी आपण प्रेडिक्शन जर केलं तर या षटकामध्ये डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे आणि विकेट आपण म्हणतो ना गुच्छे में विकेट लेना फार बहुत ही जरूरी है. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी वर्ल्ड कप न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप खोलवर बॅटिंग लाईनअप आहे न्यूझीलंड संघाचा आपण विचार केला तर. इथे मात्र लो फुल टॉस बॉल फेकून दिला सीमा पार. A1 क्वालिटीचा षटकार.
हो, आणि हा सत्ता या चेंडूच्या मैदानाच्या आतमध्ये कृष्ण केणी यांना दांडगा अनुभव आहे की चेंडू गेला असेल. ते देखील असं बॅट्समन आहेत, कारण की इतका लांब चेंडू मारलाय की चेंडू जंगलामध्ये गायब झाला असेल. त्या अनुषंगाने लगेचच चेंडूची मागणी केली की चेंडू येऊ द्या. सत्ता धावपलकावरती उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. मॅच देखील सुरू झालेली आहे. आज भारतीय संघाला कमाल करावा लागेल. ते नटराज टाईमने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेणारा बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. लेग बाईचा एक धाव नक्कीच मिळेल. आता काही धावांनीच दूर असेल रायते इलेव्हन रायते संघ. 8 धावांपासून दूर आहे. 2000 मधील विजेता ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये न्यूझीलंड होती. इंडिया होती 2013 मध्ये. इथे ड्राईव्ह केला, लेफ्ट ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटले. चेंडू चालला या त्या ठिकाणी. हो, पावलांना फुटवरचा वापर करण्याचा प्रयत्न मॅडी त्या ठिकाणी होते. चेंडू मात्र थांबणार नाहीये. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेटमध्ये सातत्याने आपण म्हणत असतो ना मित्रांनो, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन फार मजबूत असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही या क्रिकेटच्या पटलावरती तुमचा मजबूत घर, मजबूत बांधणी करू शकता. आणि रायते इलेव्हन रायते संघ आज आपल्या नावाची छाप सोडतो आणि तो संघ मात्र नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल यात शंका नाही. सध्या तरी विजयाचा सुगंध नाकासमोर दरवळत आहे. काही धावांपासून दूर आहे. हो, सगळ्या स्किलरकडे आपल्याला पाहायला भेटला. गॅप मध्ये आहे, गॅप मोठी आहे, पोकळी मोठी आहे आणि चेंडू 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटले. आणि इथे मात्र रायते इलेव्हन रायते संघ पोहोचलेला आहे क्वार्टर फायनल मध्ये. आणि दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडूया, जिथे आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. चमचमाती ट्रॉफी थंड पेय जे मात्र नक्कीच लाभलेला आहे. निलेश दळवी, स्वर्गीय अनिल दळवी यांच्या स्मरणार्थ मॅच के बाद कुछ ठंडा हो जाए. तर चला या 24 धावांची खेळी रोहितने मात्र साकारली आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या रोहित, आपण वेळ खर्च करू नका. चला रोहित, आपण या, वेळ खर्च करू नका.